आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात। आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी। आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या। संपर्क 9850139023। आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ शर्वरी संतोष कांबळे यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस ठाणे इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रोजच्या जीवनात आपल्या परिवारापासून लांब राहून आपल्या रक्षणाचं कार्य हे पोलीस बांधव तत्परतेने करत असतात। जेव्हा आपण आपले सण साजरे करत असतो तेव्हा ते आपलं कर्तव्य पार पाडत असतात। त्यामुळे सौ शर्वरीताई कांबळे यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। सदर कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भोसले साहेब आणि इतर पोलीस बांधव यांना भाजपच्या महिला भगिनींनी राखी बांधून कर्जत पोलीस ठाणे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेळी सर्व पोलीस बांधवांनी प्रत्येक महिलेच्या पाठीशी भावाप्रमाणे उभं राहावं आणि त्यांचं रक्षण करावं असं आवाहन भाजप कर्जत शहर महिला अध्यक्ष सौ शर्वरी कांबळे यांनी केलं। सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कल्पना दास्ताने, स्नेहा गोगटे, वर्षा सुर्वे, रजनी गायकवाड, राधा बहुतुले, मनीषा अथणीकर, धनश्री जोशी, सुमन यादव, स्मिता औरंगाबादकर आणि सर्व भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला रक्षाबंधनचा कार्यक्रम करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलो। दरवर्षीच आम्ही हा कार्यक्रम करत असतो। तुमचं जे रोजचं जीवन धावपळीचं असतं त्यामुळे तुम्हाला घरापासून वंचित राहावं लागतं आणि म्हणून आम्ही जेव्हा आम्ही आमचे सण साजरे करत असतो तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य निभावत असता। त्यामुळे आम्ही दरवर्षी ते रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करत असतो। त्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक पोलीस बांधवांनी आमच्या प्रत्येक महिला बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे उभं राहावं, त्यांचं रक्षण करावं हीच अपेक्षा आहे। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत, रायगड।